नमस्कार मंडळी। तर मंडळी आज आपण बघणार आहोत डोशाची रेसिपी, त्याचबरोबर कांद्याची चटणीची रेसिपी पण बघणार आहोत। कांद्याची चटणी एकदम टेस्टी आणि एकदम भारी होतं। ही कांद्याची चटणी जास्त करून साऊथ मध्ये बनवली जाते। आपल्या महाराष्ट्रामध्ये मी तरी कुठे खाल्लेलं नाहीये आणि बघितलेलं पण नाहीये। तर ही कांद्याची चटणी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा। हा जो तांदूळ तुम्ही आता बघताय, हा तांदूळ 4 ते 5 तास आधी भिजत ठेवला होता पाण्यामध्ये। आता हा चांगला भिजून मऊ झालेला आहे। हा बघा। आता मित्रांनो मी यामध्ये वापरलेला आहे 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, पाव वाटी हरभऱ्याची डाळ आणि अगदी थोडेसे म्हणजे पाव चमचा मेथीचे दाणे। आता मी यामध्ये जो तांदूळ वापरलाय ना, तो रेशनच्या दुकानामध्ये जो तांदूळ भेटतो ना, तो वापरलेला आहे। तो जर तुम्हाला नाही भेटला तर दुकानामधला जाडा तांदूळ तुम्ही वापरू शकता। आता हे भिजत ठेवलेले तांदूळ आणि डाळ जी आहे ती बारीक करून घ्यायची। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतो। मिक्सरमधून बारीक करत असताना गरज पडल्यास थोडंसं पाणी वापरा। पाणी एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं। हा बघा बारीक करून झालेलं आहे। यामध्ये पाणी वापरलेलं आहे पण जास्त नाही वापरलं। आता एवढं घट्ट झालेलं आहे। आता बोटाने जर चेक केलं तर तुम्हाला समजेल, जास्त बारीक पेस्ट नाही केलेली, थोडंसं जाडच ठेवलेलं आहे। जसा आपला बारीक रवा असतो तसा जाडसर ठेवलेलं आहे। तांदूळ आणि डाळ बारीक करून झाल्यानंतर ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे जे डोशाचं पीठ काढण्यासाठी भांडं घेत आहे ते थोडंसं मोठंच घ्या, कारण जेव्हा पीठ आंबवलं जातं तेव्हा ते डबल होऊन जातं आणि तेव्हा भांडं लहान झालं तर पीठ बाहेर सांडण्याची शक्यता असते। आता या पिठाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि 10 मिनिटासाठी चांगलं ढवळून घेऊया। आता सध्याला तुम्ही जेवढं चांगलं ढवळून घ्याल तेवढं पीठ चांगलं फर्मेंट होतं आणि डोसे एकदम मऊ आणि कुरकुरीत बनतात। आता या पिठावरती चांगलं झाकून घ्या आणि 8 ते 10 तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया। तर मंडळी आत्ताच तुम्ही बघितलात डोशाचं पीठ आंबवण्यासाठी ठेवलेलं आहे। कधी कधी काय होतं की थंड वातावरणामध्ये डोशाचं पीठ जास्त आंबवत नाही। अशा वेळी काय करायचं, भांड्यावरती कापड वगैरे गुंडाळून त्याला गरम ठिकाणी ठेवून द्यायचं, म्हणजे पीठ चांगलं आंबून जातं आणि डोसे पण आपले एकदम कुरकुरीत आणि छान होतात। तर आता हे डोशाचं पीठ रात्रभर आपण आंबवण्यासाठी ठेवणार आहोत आणि सकाळी ओपन करून बघूयात। मंडळी हे बघा, डोशाचं पीठ चांगल्या प्रकारे आंबलेलं आहे, म्हणजे चांगलं फर्मेंट झालेलं आहे। हे बघा एकदम हलकं हलकं झालेलं आहे। आता तुम्हाला कॅमेरात दिसतंय की नाही माहीत नाही, पण पिठामध्ये आतमध्ये जाळी बनल्यासारखं झालेलं आहे। जेवढी चांगली जाळी बनेल तेवढा चांगला डोसा बनेल आपला। आता तुम्हाला या पिठामधला जेवढा पीठ तुम्हाला पाहिजे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि बाकीचं तसंच तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे ठेवून देऊ शकता आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण तुम्ही हे यूज करू शकता। आता हे पीठ हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेऊया। हे पीठ हलवताना एकदम घाई गडबड करून जास्त हलवायचा प्रयत्न करू नका, त्यामधला गॅस जर निघून गेला तर डोसे चांगले नाही बनणार। आपलं हळू अलगदपणे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर आणि थोडासा खाण्याचा सोडा यूज करायचा। जास्त नाही यूज करायचं, थोडासा यूज करायचा। सोड्यामुळे डोसे अजून हलके फुलके बनतील आणि यामध्ये आपण साखर पण टाकलेली आहे। साखरेमुळे डोस्याचा कलर चांगला येतो आणि थोडासा क्रिस्पीनेस येतो। आता आपलं डोशाचं पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं यामध्ये पाणी टाकतो आणि चांगलं मिक्स करून घेतो पाण्याबरोबर। हा बघा मंडळी एवढं पातळ करून घेतलेलं आहे। मगाशी जरा जास्तच घट्ट झालं होतं, आता थोडंसं पाणी टाकून ते मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं आता पातळ झालेलं आहे। एवढं खूप आहे। तर मंडळी बघितलं, डोशाचं पीठ एकदम छान असं आंबलेलं आहे। आपण रात्रभर त्याला आंबवण्यासाठी ठेवला होता। डोशाचं पीठ तरी आता आपण रेडी करून घेतलेलं आहे आणि आता आपण कांद्याची चटणी तयार करायला घेऊयात। आता चटणीसाठी एका कढईमध्ये मी तेल घेतो आणि तेल चांगलं तापून घेतो। तेल चांगलं तापलं की यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ टाकतो आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ टाकतो। या दोन्ही डाळी चांगल्या तांबूस कलर येईपर्यंत परतून घेतो तेलामध्ये। आता यामध्ये 1 चमचा जिरा टाकतो। जिरा टाकून झाले की आता त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकतो। जिरा आणि लसणाच्या पाकळ्याला पण चांगलं भाजून घेतो। लसणाच्या पाकळ्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये 10 ब्याडगी मिरची टाकतो। ब्याडगी मिरचीमुळे चटणीला कलर छान येतो, लाल भडक असा कलर येतो।
मिरच्या जरा लांब असल्यामुळे तोडून टाकतोय आणि मिरच्या थोड्याशा ओल्या असल्यामुळे लवकर तुटत पण नाही आहेत त्या. आता मिरच्यांना 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घेतो. बॅडगी मिरची जास्त तिखट नसते. जर चटणी तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर दुसऱ्या तिखटवाल्या मिरच्या तुम्ही 4-5 ॲड करू शकता त्यामध्ये. मिरच्या चांगल्या भाजून झाल्या की त्यामध्ये थोडीशी चिंच टाकतोय. चिंचानंतरनं 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे कापून टाकतोय. आपण कांदा चटणी तयार करत असल्यामुळे कांदा थोडासा जास्त टाकला तरी चालेल. कांद्याला 5 ते 10 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे चांगला तांबूस कलर आला पाहिजे. आता त्यामध्ये थोडासा मीठ पण टाकू शकता तुम्ही, म्हणजे कांदा लवकर नरम पडेल आणि कांदा चांगला परतला जाईल. हा बघा मंडळी, 7 ते 8 मिनिटांनंतर कांदा चांगला परतला गेलेला आहे. चांगला तांबूस असा कलर आलेला आहे आणि कांदा मऊ पण झालेला आहे. आता गॅस बंद करून ठेवूया आणि तो भाजलेला जो मसाला आहे थंड होण्यासाठी ठेवूया. आपला परतलेला मसाला एकदम थंड झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि चांगलं पेस्ट करून घेऊया. एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता मसाल्याला फोडणी देऊन घेऊया. तर त्यासाठी मगाशी वापरलेल्या कढईमध्येच मी तेल घेतोय. 5 ते 6 चमचे तेल घेतोय. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ टाकून घेतो आणि चांगलं परतून घेतो. या डाळीमुळे चटणीमध्ये थोडासा कुरकुरीतपणा येतो, त्यामुळे डाळी चांगलं परतून घेतो. आता यामध्ये पाव चमचा हिंग टाकतो. हिंगानंतरनं अर्धा चमचा जिरा टाकतो. जिरा चांगला तडकला की थोडंसं परतून घेतो त्याला. आता यामध्ये थोडेसे कढीपत्ता टाकतो आणि कढीपत्ता चांगलं परतून घेतो. आता यामध्ये बारीक केलेली मसाल्याची पेस्ट टाकून घेतो आणि तेलामध्ये चांगलं परतून घेतो. जर समजा चटणी जास्तच घट्ट झाली असेल तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी टाकून मिक्स करून घेऊ शकता आणि जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पातळ चटणी करून घेऊ शकता. आता चटणीमध्ये थोडंसं मीठ टाकून घेतो. मगाशी कांद्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकलं होतं, ते लक्षात ठेवा. आणि जेवढं गरज असेल तेवढं मीठ टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. हे बघा मंडळी, आपली कांद्याची चटणी डोश्यासाठी तयार झालेली आहे. आणि मगाशी आपण डोश्याचं पीठ पण तयार करून घेतलेलं आहे. चला तर मग आता डोसा बनवायला घेऊया. आता गॅसवरती एक नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झालेला आहे. त्यावरती थोडंसं थंड पाणी टाकून तवा थंड करून घेतो, म्हणजे डोश्याचं पीठ टाकताना वाटीला खाली चिटकणार नाही. आता अर्धी वाटी पीठ घ्यायचं, तव्याच्या सेंटरला ओतून घ्यायचं पीठ आणि वाटीच्या बुडाने डोश्याचं पीठ राऊंड असं पसरवून घ्यायचं. आता डोसा थोडासा शिजला की त्यावरती अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचा. डोश्याला खालून थोडासा तांबूस कलर यायला लागला की त्यावरती कांद्याची चटणी टाकायची आणि डोश्याला सगळीकडून लावून घ्यायचं. चटणी लावून झालेली आहे. आता वरून थोडीशी बटाट्याची भाजी लावून घेतो. बटाट्याची भाजी पण केलेली आहे. आता डोस्याला फोल्ड करून घेतो. या अशा प्रकारे फोल्ड करून घेतो. आपला डोसा रेडी झालेला आहे. आता ताटामध्ये वाढून घेतो. मग काय मंडळी, डोसा एकदम भारी आणि कांद्याची चटणी पण एकदम भारी झाली की नाही. एकदम लाल भडक आणि टेस्ट पण एकदम भारी झालेली. तर तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा डोसा आणि कांद्याची चटणी कशी झाली ते. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर मित्रांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका. चला तर मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपी सोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद.